नमस्कार. अचिंत्य जगता प्रतिकृती तुझी न कोणाकळे, असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी वळे. उणे पुढतीये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, शिरी सतत माझिया वरद हस्त ठेवा जणी. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी, नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे शिरी, तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. समर्थ रामदास स्वामींचं आणि गजानन महाराजांचं स्मरण करून आपण आज मनाच्या श्लोकातल्या 33, 34, 35 या 3 श्लोकांचा अभ्यास करूया. 33वा जो श्लोक आहे, वसे मेरू मांदार हे सृष्टी लिया, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा. चिरंजीव केले जनीदास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आपल्याकडे आपण 7 चिरंजीव आहेत असं मानत आलेलो आहोत. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषणः, कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीवनः. या 7 चिरंजीवांपैकी मनाच्या श्लोकाच्या या श्लोकामध्ये समर्थांनी दोघांचा उल्लेख केला आहे. चिरंजीव केले जनी रास दोन्ही. आणि स्वाभाविकच समर्थांचं दैवत श्रीराम आणि रामाचे उपासक असणाऱ्या समर्थांना विभीषणाचं आणि हनुमंताचं विशेष कौतुक. त्यामुळे हनुमंताचा आणि विभीषणाचा उल्लेख चिरंजीव म्हणून त्यांनी केला. त्यासंबंधी आपण आज विचार करायला हवा. आणि हे 2 चिरंजीव कसे, तर पहिल्या 2 ओळीमध्ये वसे मेरू मांदार हे सृष्टी लीळा. या सृष्टीवरती मेरू पर्वत, मांदार पर्वत किंवा पुढे म्हटलं आहे शशी सूर्य तारांगणे मेघमाळा, पाऊस देणारे मेघ, चंद्र, सूर्य, तारे, नक्षत्र हे जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत, या म्हणजे सर्व सृष्टीचा व्यापार जोपर्यंत चालू राहणार आहे तोपर्यंत हे विभीषण आणि हनुमान रामभक्ती करीत असलेले चिरंजीव आहेत असं समर्थ सांगतात. चिर म्हणजे दीर्घकाळ असं म्हणूया. कल्पनातीत, मोजता येणार नाही असं दीर्घकाळ. आता हे नुसतं बोलण्यासाठी नाही आहे, तर आपल्याकडे पूर्वी अशी पद्धत होती की शेतं, घरं दान दिली जात. आणि मग असं दान दिलं की त्याच्यावरती ते ताम्रपट जो लिहून ठेवायचा, त्या ताम्रपटावरती अमुक एका राजाने अमुक एका व्यक्तीला ही भूमी किंवा ही जागा यावच्छेद दिवा करून दान दिलेली आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य ह्या पृथ्वीवर दिसत आहेत आपल्याला तोपर्यंत दान देणाऱ्याचं हे राज्य किंवा त्याचं हे जे काही भूमी आहे ती त्याला दिलेली आहे. म्हणजे 100-200 वर्ष किंवा त्याला मर्यादित असं नाही, पण एक म्हणण्याची पद्धत, यावच्छेद दिवा करो. खरं तर विचार करायला लागलं तर 100-200 वर्षापर्यंत एखादा वंश राहतो, पुढे काही तो सुद्धा राहत नाही. त्यामुळे तसं काही किती वर्ष ह्या कालाला काही अर्थ नाही आहे, परंतु चिरकाल, खूप वेळ, दीर्घकाळ असा त्याचा अर्थ. आता विभीषणानं आणि मारुतीनं जीवावर उदार होऊन रामाची सेवा केलेली आहे आणि म्हणून समर्थ त्या दोघांचा उल्लेख करतायत. कारण विषय चालला आहे नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. राम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही. मग त्यात रामाची सेवा करणारे हे जे दोघंजणं, त्यांच्यावर तर विशेषच रामाची मर्जी. त्यामुळे या दोघांच्या बाबतीमध्ये त्यांनी जी रामसेवा केली त्याचा आज आपल्याला या श्लोकाचा अभ्यास करताना विचार करायला हवा. आजही आपल्याला असं दिसतं की जे अधिकारी उपासक आहेत, या अधिकारी उपासकांना साक्षात दर्शन होतं. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या खूप लोकांचा अनुभव आहे की यांना त्या रूपामध्ये अश्वत्थामा भेटतो. त्यामुळे ही चिरंजीव असणाऱ्या मंडळींची कुठे ना कुठेतरी उपासकांना भेट होते किंवा आजही दर्शन होतं असं आपल्याला दिसतं. आता हा भाविक भक्तांचा विश्वास आहे, त्याच्या खरे खोटेपणामध्ये शिरण्याचं आपल्याला काही कारण नाही आहे. लोकांचा विश्वास आहे यांना त्या रूपानं ही चिरंजीव मंडळी आपल्याला भेटतात असं ते सांगतात. कधीकधी आपल्याला निरनिराळ्या कथा ऐकायला मिळतात. परवाच व्हॉट्सॲप का असे ना, पण एक गौरी नावाच्या मुलीची कथा वाचण्यात आली आणि ह्या गौरीला सुद्धा बिचारीला जन्मतःच काही महिन्यातच तिची आई देवाघरी गेली आणि फार फार हालापेशाला तोंड द्यावं लागलं. शेजारी राहणाऱ्या ज्या 2
काकू मावशा होत्या त्या हिची खूप काळजी घ्यायच्या आणि काळजी घेता का त्यांनाही असं वाटायचं की ह्या मुलीचं भलं व्हायला हवं. देखणी मुलगी आहे, आईविना पोर आहे, फार घरामध्ये तिला त्रास आहे, सावत्राई जाच करते आहे, घरातली कामं करून करून बिचारीला अभ्यास शिक्षण घ्यावं लागतं आहे. आणि मग तिच्याबद्दलची जी काही माया त्यांच्या अंतःकरणात दया होती म्हणून त्यांनी एका कुणा ज्योतिषाला विचारले की ह्या मुलीचं काय होणार पुढे. तर त्या ज्योतिषाने त्यांना सांगितलं की त्या 21 शनिवार मारुतीच्या दर्शनाला जाऊ दे. विश्वास असणाऱ्यांचा हा विषय आहे. त्या पोरीला बिचारीला त्यांनी सांगितलं आणि ही गौरी दर शनिवारी हनुमंताच्या दर्शनाला जायला लागली. 21व्या शनिवारी तिला तिचं जे फळ होतं ते मिळालं. कथेच्या भागात आपल्याला शिरायचं काही कारण नाही आहे. मुद्दा एवढाच आहे की आजही भगवंत भक्ताला कधीही उपेक्षा न करता त्याच्या सगळ्या अडचणी दूर करतो. फक्त आपली श्रद्धा हवी, आपला विश्वास हवा. यात काय आहे आणि त्यात काय आहे असं करून नाही चालत. नियमितपणानं कुठली गोष्ट केली की त्याचं फळ आपल्याला व्यवहारात सुद्धा जर मिळतं तर इथे का नाही मिळणार. आपल्याकडे आणखीन एक अशी प्रथा आहे, आजही आहे, की जिथे जिथे रामकथा चालते तिथे तिथे हनुमंत त्या कथेला येतातच असं गृहीत धरून त्यांच्यासाठी एक बैठक व्यवस्था केलेली असते. एक पाठ मांडलेला असतो आणि कथेच्या सुरुवातीला रामकथा करणारा तो कथाकार हनुमंताला तिथे आमंत्रित करतो आणि जणू काही आता हनुमंत रामकथेला आलेले आहेत असं म्हणून त्यांच्या समोर ती रामकथा सुरू होते. अशी आजपर्यंत प्रथा आहे. कीर्तन असू दे, कथा असू दे, हनुमंताला एक वेगळं आसन तिथे मांडण्याची पद्धत आहे. रामकेशव रानड्यांनी आपल्या रामकथेतल्या संबंधी एक प्रसंग सांगितला आहे. मी अशा मंडळींची उदाहरणं मुद्दाम देते की त्यांच्यावरती आपला विश्वास बसावा. अगदी अलीकडले आहेत, व्यवसायाचे वकील असणारे आहेत आणि अशा रामकेशव रानड्यांनी रामकथा करण्यापूर्वी पद्धतीप्रमाणे हनुमंताला पाचारण करण्यासाठी हनुमंताला आसन केलं आणि अतुलित बलधामम हेमशैलावदेहम दनुज वनकृशानुम ज्ञानिनाम अग्रगण्याम सकल गुणनिधानम वानराणाम अदिशम रघुपती प्रिय भक्तम वानजातम नमामी असं करून या रघुपतीच्या प्रिय भक्ताला नमस्कार केला आणि आसनस्थ व्हायची प्रार्थना केली. त्या दिवशी कथेला त्यांचा एक वकील मित्र आला होता आणि कथा पूर्ण झाली, पण मित्रत्वाच्या भावनेनं तो म्हणाला, काय बाबा तू भक्तांना फसवतोयस, काय असा काय हनुमंत येऊन बसतो का कधी कथेला, तू आपलं म्हणावं आणि लोकांनी आपल्या माना डोलवाव्या. मित्र म्हणून ठीक आहे, त्यांनी काहीही बोलावं, परंतु रामकेशवांनी ते मनावर घेतलं आणि ते म्हणाले, तुला घ्यायचीच असली परीक्षा तर उद्या तू ये आणि तुझ्या घरचा पाठ आणि तुझ्या घरची शाल आण आणि बघच हनुमंत तिथे येऊन बसतात की नाही. आणि खरंच मंडळी, ज्यांचा अंतःकरणात भाव आहे ना त्यांना हे कळेल. खरोखरच दुसऱ्या दिवशीच्या कथेला हनुमंताला आमंत्रित केलं गेलं. परीक्षा घ्यायला आलेलाच होता, त्यावेळी त्याच्या घरचा पाठ, त्याच्या घरची शाल तिथे ठेवली होती आणि हनुमंताला रामकेशव रानड्यांनी कथेच्या पूर्वी निमंत्रित केलं. कथा सुरू झाली. सगळे भक्त अत्यंत कथेमध्ये रमले. हळूच या मित्राने त्या पाठावरची शाल ओढण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी काही ओढली गेली नाही. चमत्कार म्हणा नाही तर काय त्याला अनुभव आला असेल म्हणा, मुद्दा एवढाच आहे, चिरंजीव असणारे हनुमंत अशी परीक्षा दाखवतात. आजही आपण अयोध्येच्या राम मंदिरामधले अनेक व्हिडिओ पाहिलेत की गेल्या काही वर्षांमध्ये हनुमंताच्या रूपात जणू की तिथे वानर मंडळी आली आहेत. केवढा मोठा बॉम्बस्फोट होणार होता, पण त्या वायरी कशा तोडल्या गेल्या त्याचे व्हिडिओ आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळत आहेत. तर असं आजही आपल्याला चिरंजीव असणारा हनुमान त्याची शक्ती दाखवतोच आहे असं आपल्याला खात्रीनं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे समर्थ या श्लोकामध्ये सांगतायत ते खरं आहे, चिरंजीव केले जनी दास दोन्ही असं ते म्हणतात. दुसरं असं आहे की बिभीषणाच्या बाबतीत म्हटलं तर बिभीषणाने सुद्धा खरं तर तो रावणाचा धाकटा भाऊ आहे आणि राक्षस कुळातला आहे, पण त्यांनीही रामसेवा केली आहे. आपण जर रामायणाचा विचार केला तर वाल्मिकी रामायणामध्ये बिभीषणाच्या आणि रामाच्या भेटीचे जे प्रसंग आहेत त्या प्रसंगाचाच विचार केला तर आपल्या लक्षात येईल की बिभीषण जेव्हा रामाकडे पहिल्यांदा आला त्याच्यापूर्वी या बिभीषणाची सगळी माहिती हनुमंताला होती. हनुमंताने जेव्हा लंकेचं दहन केलं त्यावेळेला कोणत्या घरांना आपला अग्नी दिला आणि कोणता नाही यामध्ये बिभीषणाचं घर ठेवलं होतं. कारण बिभीषणा अत्यंत म्हणजे विचारी आहे. त्यामुळे त्यांनी रावणाला अनेक वेळा तू ही चूक करतो आहेस, तू दियतामस्य मैथिली
मैथिलीला त्यांना परत पाठवून दे रामाकडे, असं अनेकदा सांगितलेलं आहे रावणाला. म्हणजे तो नीतिशास्त्र धर्मशास्त्र जाणणार आहे, पण त्याला बंधुप्रेम पण आहे. त्यामुळे रावणाने असं चुकीचं वर्तन करू नये यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत, अनेक पद्धतीने त्यांनी समजावलं आहे. परंतु रावणाने काय किंवा रावणाच्या मुलांनी इंद्रजिताने काय बिभीषणाचं ऐकलं तर नाहीच, उलट दगाबाज म्हणून त्याच्यावर आरोप केले. आता जेव्हा लंकेमध्ये राहणं शक्य नाही असं लक्षात आल्यावर 4 मंत्र्यांच्या सह बिभीषण रामाकडे आलेला आहे. आता आपल्या लक्षात येईल की आजचं जसं राजकारण असतं ना, तसं रामाने काही बिभीषण आला म्हणून स्वतःच्या अधिकारात लगेच बिभीषणाला आपल्या सैन्यामध्ये दाखल केलं असं नाही घडलेलं. तर रामाने सुद्धा नल, नील, सुग्रीव, अंगद, हनुमान या सगळ्यांना विचारलं की असं आपल्याकडे बिभीषण आलेलं आहे, तर आपण त्याचं काय करावं असं तुम्हाला वाटतं. आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या अभ्यासाप्रमाणे त्यांनी आपलं मत दिलं. अंगद मोठा हुशार आहे. अंगदाने श्रीरामांना म्हटलं की शत्रू राष्ट्रातून आलेला हा आहे, आपल्या चरणी आलेला आहे, त्यामुळे आपण त्याला विश्वासानं घ्यावं, आपला त्याला विश्वास वाटेल असंच आपण त्याला काहीतरी पद द्यावं, म्हणजे मग तो आपल्याकडे राहील आणि तिथल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सहज समजतील. आता हे राजकारण आहे. हनुमंतांनी पण असंच उत्तर दिलं की मी प्रत्यक्ष बिभीषणाचा आणि रावणाचा संवादही ऐकलेला आहे. त्या बिभीषणाचे विचार, त्याचं नीतिशास्त्र, त्याचा विवेक हे सगळं मी पाहिलं आहे, त्यामुळे अगदी काहीही काळजी न करता बिभीषणाला आपल्या सैन्यात घ्यायला हरकत नाही. आणि अशा पद्धतीनं बिभीषणाला सैन्यात घेतलं आहे. मी हे मुद्दाम आपल्याला का सांगितलं तर आता रामाच्या एकंदर सगळ्या अडचणीच्या वेळेला बिभीषणाने कशी मदत केली आणि मग बिभीषणाला असं चिरंजीव पद कसं काय रामाने दिलं आहे हे आपल्या लक्षात येईल. 1-2 प्रसंग आपण रामायणातले बिभीषणाने जी रामाला मदत केली त्या संदर्भातले आपण आठवूया. जेव्हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्यक्ष रावण युद्ध झालं त्यावेळेला इंद्रजिताने एक अत्यंत शक्तिमान असं अस्त्र लक्ष्मणावर सोडलं होतं आणि त्याचा परिणाम असा झाला की लक्ष्मण बेशुद्ध झाला. राम आणि लक्ष्मणाचं नातं असं आहे की लक्ष्मण बेशुद्ध अवस्थेत किंवा लक्ष्मणाचं काही बरं वाईट झालं असतं तर श्रीरामांना पण त्याचं नुसतं दुःख नसं झालं, त्यांनी देखील प्राण सोडले असते. त्यामुळे इतके त्यांचे 2 देह पण 1 प्राण असं होतं आणि त्यामुळे लक्ष्मणाला लगेच बरं करणं आवश्यक होतं. परंतु त्यांच्या सैन्यामध्ये असलेली जी वैद्यमंडळी होती त्यांच्या औषधाने की लक्ष्मण सावध होण्याचं चिन्ह दिसेना, सगळे चिंतेत होते. त्यावेळेला हनुमंतांनी बिभीषणाला बोलावलं आणि बिभीषणाला सांगितलं की लंकेमध्ये असणारा सगळ्यात उत्तम रावणाचा वैद्य कोण आहे. आणि ही जेव्हा मदत बिभीषणाने केली तेव्हा आपल्या लक्षात येईल की बिभीषणाने सुषेणा नावाच्या वैद्याचा पत्ता सांगितला. हनुमंताला तर सगळी लंका माहीतच होती. हनुमंताने सुषेणाला त्या ठिकाणी आणलं आणि सावधगिरी कशी असते, शत्रू राष्ट्रातल्या वैद्याला हनुमंत घेऊन आलेला आहे, बिभीषणाच्या सांगण्याने तो आलेला आहे. आता बिभीषणाने त्याला सांगितलं तू वैद्य आहेस, त्यामुळे तुझ्या बुद्धीचा वापर करून समोर असणारा जो कोणी रुग्ण आहे त्याला तुला बरं करायचंच आहे. तो रुग्ण कुठला आहे याच्याशी तुझा काही संबंध नाही आहे, तू वैद्य या नात्याने तुझं कर्तव्य म्हणून तुला हे काम केलं पाहिजे. आणि हनुमंतांनी एक सावधगिरी म्हणून त्याला असं म्हटलं आहे की लक्ष्मणाला तू बरं केलंस तरच तू जिवंत राहणार आहेस. आता तुला इथून परत जायचा मार्ग नाही, एकतर आमच्याकडून किंवा रावणाकडून तुला मृत्यू हा येणारच आहे. अशी एक सावधगिरीची सूचना सुद्धा सुषेणाला हनुमंतांनी दिलेली आहे. आता आपल्या या विषयाला खरं म्हणजे धरून नाही, आपल्याला फक्त बिभीषणाने केलेली मदत सांगायची आहे. पण आता थोडंसं राहवत नाही की आपल्याकडे असणाऱ्या वनस्पती किती गुणकारी होत्या. कारण लक्ष्मणाला जे अगदी मृतवत लक्ष्मण पडलेलं आहे त्याला पुन्हा एकदा लक्ष्मणाला सर्व शक्तीनिशी वनस्पतींच्या योगे सुषेणाने बरं केलं आहे. त्याची नावंही आपल्याला रामायणामध्ये मिळतात, कोणत्या वनस्पती पाहिजेत त्याला औषध म्हणून, आणि त्याचा लगेच तात्काळ कसा परिणाम दिसला आणि लक्ष्मण पूर्ववत झाला त्याची नावं या निमित्तानं आपण ऐकून ठेवूया. आपण काही सगळेजण रामायण वाचायला जात नाही, त्यामुळे निदान या वनस्पती कोणत्या होत्या, सुषेणाने कोणत्या वनस्पती आणायला सांगितल्या आणि त्या वनस्पतींचा नेमका गुण कोणता आहे हा सगळा उल्लेख आपल्याला रामायणामध्ये वाचायला मिळतो. विशल्यकरणी नावाची वनस्पती आहे, यातनी वेदना म्हणजे ज्याला आपण आता आपल्या शब्दामध्ये पेन किलर
म्हणतो ते पेन किलर म्हणजे विशल्यकरणी नावाची वनस्पती आहे. लक्ष्मणाला ज्या वेदना होत होत्या त्या वेदना तात्काळ थांबण्याचं काम ह्या विशल्यकरणीच्या रसाने झालं असा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. दुसरी एक संधिती नावाची वनस्पती आहे, त्यांनी आपोआप त्या रसाने हाडं जोडली गेली. आज आपल्याला जी काही सर्जरी करावी लागते ती पाहिली तर या वनस्पतीमध्ये एवढा गुण आहे की त्या रसांच्या सहाय्यानं हाडं जोडली जात होती. संवर्णकरणी यांनी रक्तशुद्ध होतं अशी उदाहरणं मिळतात. आणि आणखीन एक हृदयाचं सगळं जे पंपिंग आहे, रक्ताभिसरणाची क्रिया आहे, त्याला संजीवनी या नावाची वनस्पती. या वनस्पतींबद्दल खूप माहिती दिली आहे की ती रात्रीच्या वेळेला चमकतात त्याची पानं, त्यामुळे ती ओळखणं सोपं जातं. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हनुमंतांनी त्या वनस्पती हिमालयातून लंकेमध्ये नेल्या आणि त्या ठिकाणी लक्ष्मण पूर्ववत झाला सुषेणाच्या या औषधी वनस्पतींमुळे. हे सगळं विभीषणाचं रामावर असणारं प्रेम म्हणून या सगळ्या गोष्टी होऊ शकल्या आणि लक्ष्मण पूर्ववत झाला. कारण आता ही सगळी बातमी रावण सैन्याला किंवा इंद्रजिताला कळलेली होती. एक एक आपले महत्त्वाचे दुवे असे निखळले जात आहेत हे लक्षात येत होतं. आणि इकडे इंद्रजितानी एक वेगळीच गोष्ट म्हणजे तीही गोष्ट विभीषणाने रामाला म्हणजे रामाच्या सैन्याला सांगितली. विभीषणाला एवढं चिरंजीव पद रामाने का दिलं तर अगदी महत्त्वाची गोष्ट किंवा इंद्रजिताने त्याची जी नगरी आहे निकुंभिला तिचं नाव आहे, त्या निकुंभिला नगरीमध्ये यज्ञ समारंभ आरंभला होता. हा यज्ञ काही आपल्याला काही मिळावं ह्यासाठी नव्हता, तर शत्रू कसा त्याचा शत्रूचा निःपात होईल याच्यासाठी तो यज्ञ केला होता. खूप मोठे वैज्ञानिक प्रयोग हा इंद्रजित त्याच्या प्रयोगशाळेत करत होता आणि विभीषणाला हे सगळं माहीत होतं. त्या विभीषणाने योग्य वेळेला हनुमंताला ही सगळी गोष्ट सांगितली आणि ती प्रयोगशाळाच हनुमंतांनी उद्ध्वस्त केली. याच्यामुळे खूप मोठा पुढला सगळा प्रसंग टळला. आता हे सगळं विभीषणाने रामाला केलेली मदत आहे. आता यांनी आपल्या भावाकडून येऊन शत्रूला मदत केली याच्याबद्दल कदाचित आपल्या मनात असे येईल, परंतु विभीषणाने रावणाला सर्व प्रकारच्या आधी कल्पना दिल्या होत्या. त्याच्या या सगळ्या धोक्यातून तू बाजूला व्हावं असा प्रयत्नही केला होता, परंतु रावणाने ऐकलं नाही. शेवटी सत्याचा विजय होतो हा विचार करायचा आणि शरण आलेल्या विभीषणाने रामाला ह्या अशा प्रकारची खूप सारी मदत केली. आणि म्हणून चंद्र सूर्य जोपर्यंत आहेत, जोपर्यंत ही सृष्टी सगळी चालते आहे तोपर्यंत विभीषण आणि हनुमान चिरंजीव आहेत असं जे समर्थ म्हणतात. आणि आहेतच म्हणजे प्रत्येक रामकथेच्या समाप्तीला या चिरंजीव असणाऱ्या जसं कथेच्या सुरुवातीला बोलावलं जातं तसं कथेच्या समाप्तीला त्यांना निरोपही दिला जातो. कथा समाप्ती होत असे ऐकावे हनुमान, जाती स्वजन सकल श्रोते करीती प्रयाण, सांगा आमुसे दंडवत प्रभूला विनविन फार, तव दासाची रघुवीरा द्यास्मृती वारंवार. त्या रघुवीराला त्या रामाला आपली आठवण देण्याचं फार मोठं काम हनुमंत करतायत अशा प्रकारचा विचार या श्लोकामध्ये समर्थांनी मांडला आहे. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की नुपेक्षिकदा रामदासाभिमानी, रामाचा भक्तांचं कधीही राम उपेक्षा करत नाही अशा ह्या 33व्या श्लोकाचा आपण विचार करता आपल्याला कळेल. परत एकदा श्लोक मी वाचते. वसे मेरू मांदार हे सृष्टीलीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा. आपण सगळ्या सृष्टीचा विचार केला. चिरंजीव केले जनी दास दोन्ही. या जगामध्ये हे 2 दास म्हणजे 7 चिरंजीव आहेत, पण मनाच्या श्लोकामध्ये या दोघांचा उल्लेख समर्थांनी केला. आणि इतका काळ ते चिरंजीव आहेत, कधीच इतका काळ जोपर्यंत हे सृष्टीचक्र चालू आहे तोपर्यंत हे जसे चिरंजीव आहेत तसं दुसऱ्याही ओळीसाठी आपण याचा विचार करू शकतो की सृष्टी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कधीच भगवंत भक्ताची उपेक्षा करणार नाही अशी खात्री समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये देतात. 34वा श्लोक बघूया. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयोतो वसेना, शिरी भार वाहे न बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. राम कधीच भक्ताची उपेक्षा करत नाही हेच पालुपद घेऊन आपण श्लोक पाहतो. या श्लोकामध्ये एकीकडे भक्ताची उपेक्षा करत नाहीत म्हणताना पहिल्या ओळीमध्ये उपेक्षा कदा रामरूपी असेना असं म्हटलं आहे. म्हणजे भक्ताची उपेक्षा श्रीराम करत नाहीत याची उदाहरणं अनेक आपल्याला मिळतील. माणसाला खात्री वाटत नाही, कारण तशी जर खात्री असती तर माणसाने अन्य दुसऱ्या खात्रीच्या गोष्टी गोळा केल्या नसत्या. जरा थोडा भगवंताच्या कृपेला विलंब झाला तर लगेच मनामध्ये येतं की भगवंताचं माझ्याकडे काही लक्षच नाही आहे. जणू काही भगवंतांनी
आपली म्हणजे लगेच म्हणून दुसऱ्या ओळीमध्ये दिला आहे की शिरीभार म्हणजे शिरीभार वाहेर. पुराणातल्या अनेक गोष्टींमध्ये भगवंतांनी आपल्या भक्तांचा भार घेतलेला आहे असं सांगितलेलं आहे स्पष्टपणानं. आणि म्हणून त्या पुराणातले काही दाखले पुढल्या काही श्लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर होतं कसं की निश्चय का माणसाचा त्याच्यावर होत नाही. मना जीवा मानवा निश्चय होतो वसेना. भगवंत आपली उपेक्षा करणार नाही ह्यावर भक्ताचा निश्चय होत नाही. श्रद्धा डळमळीत होते. याचं कारण त्याला लगेच काहीतरी असं आपल्या संकटामध्ये ते संकट दूर करणारी लगेच काहीतरी गोष्ट घडावी असं वाटत असतं. पण भक्ताची थोडी परीक्षा भगवंत बघतो. असं लगेच भक्ताची अडचण दूर करत नाही. आपण द्रौपदीचं उदाहरण नेहमी देतो. द्रौपदीला एवढं वस्त्रहरणाच्या इतक्या कठीण प्रसंगाला तोंड देताना भगवंताची आठवण नंतर झाली. आधी तिला वाटलं होतं आपले सासरे आहेत, आपले पती आहेत, हे सगळेजण आपल्या नक्कीच धावून येतील मदतीला. पण जेव्हा लक्षात आलं की आता कोणी नाही, तेव्हा तिने भगवंताचं स्मरण केलं. असंच आपलं घडतं. आणि म्हणून थोडीशी भगवंतसुद्धा आपली परीक्षा पाहतो. आपली श्रद्धा किती आहे, आपला विश्वास किती आहे, आपल्याजवळ संयम आहे की नाही. म्हणून मग कधीकधी तर असं होतं की पात्रता नसताना कृपा झाली ना तर त्याचा दुरुपयोग होतो. आपल्याकडे पुराणात गोष्टी आहेत. हिरण्यकश्यपू, भस्मासूर, रावण यांनी कृपेचं काय केलं. भगवंताची कृपा होती यांच्यावर, पण यांच्यावर भगवंताच्या कृपेचा त्यांनी दुरुपयोग केला. आणि त्यामुळे बरोबरच आहे की पात्रता भक्ताची जेव्हा वाढेल तेव्हाच भगवंत कृपा करेल. पात्रता नसताना भगवंतानी कृपा केली, असे वर देऊन ठेवले तर काय घडतं याच्या कथा आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आधी थोडी भक्ताची परीक्षा घ्यायची आणि मग कृपा करायची. हा भगवंताचा जणू काही नियम आहे. एखादी गोष्ट खरंच आहे, व्यवहारात सुद्धा आपल्याला माहिती आहे की काहीतरी हवी आहे म्हटलं आणि लगेच वस्तू मिळाली की त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही. हल्लीकडे मानसशास्त्र मुलांसाठी आपल्याला सांगितलं जातं की जरी तुम्हाला शक्य असलं तरी मुलांनी मागितलं की लगेच देऊ नका. त्यांना जरा नकार पचवण्याची सवय लागू दे. आत्ताच्या पिढीमध्ये हे फारच सांगावं लागतं आहे. तुमच्या आमच्या पिढीमध्ये आपल्याला काहीतरी त्याग केल्याशिवाय दुसरं काही मिळत नव्हतं. हा आपल्या पिढीचा अनुभव आहे. परवाच आमचा विषय झाला. माझ्या एका मैत्रिणीला साधं विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनाला खरं म्हणजे जायचं होतं, पण तिथे लागणारी जी काही 100-200 रुपयाची फी भरायची होती ती काही वडिलांना अशक्य होती अशासाठी नाही. पण वडिलांना सांगितलं नाही, तुला जायचं आहे ना त्याचे 200 रुपये तू तुझ्या कष्टाने मिळव. मग मिळवायचे कसे, ती पण योजना वडिलांनी दिली. त्यांच्या घरामध्ये प्रिंटिंग प्रेस होता. प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणाऱ्या त्यांच्याकडल्या नोकराला जे काही पैसे मिळतात, समजा 2 तासाचे 10 रुपये मिळत असले, तुला मी 12 रुपये देईन, पण तेवढे तास तू सुट्टीमध्ये काम कर आणि तुझे पैसे तू मिळवून जा. याच्यामुळे दोन्ही गोष्टी झाल्या. एक तर त्या मुलांना पण काम करण्याची सवय होते, काहीतरी केलं की काहीतरी मिळतं याची एक खात्री पटते. आणि तसं आहे की भगवंतसुद्धा भक्तांनी मागायचं आणि लगेच द्यायचं असं नाही करत. तो पण त्यांची परीक्षा बघतो असं आपल्या लक्षात येईल. आणि मग ते भगवंत जे काही करतोय ते आपल्या हिताचं असतं हेही आपल्या लक्षात येईल. आणि त्यामुळे पालकांना आपण हल्ली सांगतो की मुलांना लगेच हो म्हणू नका, मुलांनी मागितलं की लगेच देऊ नका, जरा त्यांना वाट बघू दे. आणि असं वाट बघणं, असं नकार पचवणं, स्वतःचं स्वतः मिळवणं, या सगळ्या गोष्टींमध्ये हितच आहे, कल्याणच आहे असंही आपल्याला लागतं. बऱ्याचदा असं आपल्याला घरात पण अनुभव येतो. मुलाच्या हिताचं काय ते आईला बरोबर कळतं. मुलाला काय झेपेल तसंच ती करते. तसंच भगवंताच्याबद्दल आहे. भगवंत पण भक्ताला काय झेपेल तेच देतो, तितकंच देतो. त्यामुळे भगवंताची कृपा ही गोष्ट लक्षात घेतली तर या आता काय भौतिक गोष्टीतल्या वस्तू मिळाव्यात यासाठी काही विचार आपण करत नाही आहोत. आपण सद्बुद्धी, सदाचार अशा गोष्टी मिळाव्यात अशी भगवंताकडे मागणी करतो आहे. भगवंताची कृपा होते म्हणजे आपल्या मनात चांगले विचार यावेत, आपल्याकडून चांगलं काम व्हावं अशासाठी करायचं आहे. आणि मी माझ्या भक्तांचा भार वाहीन असं मुळी भगवंतानी आश्वासन पण आपल्याला दिलं आहे. त्याचं ब्रीद असतं आहे. आपण यापूर्वी पाहिलं आहे की भगवंतानी स्पष्टपणाने सांगितलं आहे की मी तुम्हाला आश्वासन देतो, माझं ब्रीद आहे की मी भक्ताची काळजी घेईन. गीतेमध्ये सुद्धा भगवंतानी योगक्षेमम वहाम्यहम असं सांगितलं. तुमचा सगळा योगक्षेम, भक्ताचा योगक्षेम भगवंत नक्की वाहतो आहे. त्यामुळे ठीकच आहे, भक्ताची उपेक्षा कधी होणारच नाही. परमेश्वराजवळ अत्यंत प्रेम आहे. परमेश्वराजवळ खऱ्या अर्थाने तो सर्वज्ञ आहे.
त्यामुळे तुम्हाला काय हवं आहे, योग्य काय आहे ते तो देणार, तो न्यायी आहे. अर्थातच भक्तांनं खरं म्हणजे काही मागूच नाही आहे, काही मागण्याची आवश्यकताच नाही आहे. काय द्यावं, किती द्यावं, केव्हा द्यावं हे सगळं त्याला कळतं आहे. त्याप्रमाणे भगवंत करतो. आपल्याला फक्त त्याबद्दलची दृढ भक्ती, दृढ विश्वास पाहिजे एवढंच. घरात जसं गोड पदार्थ केला तर मुलांना तो किती द्यावा, कोणत्या वेळेला द्यावा हे आईला बरोबर कळतं. म्हणजे कधीकधी डबा लपवावा लागतो, कधीकधी संपलं असं खोटं सांगावं लागतं. हा अनुभव आपण नित्याने घरामध्ये घेतोच. मग कधीकधी हट्टी मुलं असतात, ती हट्ट करतात, रडतात, तरी देखील आईला योग्य काय आहे तेच करावं लागतं. ते जर असं परत परत देणं हिताचं नसेल तर आई देत नाही. कधी कधी थोडासा मारही खावा लागतं, रागवावंही लागतं. हे सगळं बरोबर आहे. अगदी तीच गोष्ट भक्तांनी भगवंताच्या संदर्भात लक्षात घेतली पाहिजे. एवढीच परीक्षा भगवंत आपली पाहतो. जसं आई मुलासाठी थोडंसं रागावणं, थोडीशी शिक्षा, तसंच कधीतरी आपल्यावरती छोटं मोठं संकट येतं आणि त्यावेळेला लक्षात घ्यायचं की भगवंत आपल्या हितासाठी, आपल्या चांगल्यासाठी अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्या जीवनात आणतो आहे. इतकी खात्री भगवंताबद्दल बाळगावी. आपली निष्ठाना थोडी चंचल असते आपल्या मनासारखी, त्यामुळे आपली गडबड होते. मनाच्या शोकांचा अभ्यास करताना आपली निष्ठा दृढ व्हावी, आपला विश्वास पक्का बसावा याचा प्रयत्न करतात. आणि गीतेने म्हटलं आहे, संशयात्मा विनश्यते. मनामध्ये संभ्रम आला ना, मनामध्ये संशय आला ना की ते आपण विनाशाकडे जातो. त्यामुळे जराही हा संशय मनात घ्यायचा नाही. भगवंतांनी ब्रीद घेतलेला आहे, भगवंतांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. भगवंतांनी जराशी परीक्षा बघण्याचं काम केलं तरी देखील त्या परीक्षा पार पाडायच्या. काहीतरी अशा प्रकारचं छोटी मोठी अडचण आपल्याला येईल, ती आपोआप दूर होईल असा विश्वास बाळगायचा. म्हणजे आपल्याला काळजी करण्याचं कारण राहणार नाही. पण माणसाचं काय असतं, आता तुमच्या माझ्या वयाचा विचार केला तर मनामध्ये एक छोटीशी भीती असते, माझं पुढे काय होईल, उद्या माझं काय होईल. किती जरी FD असले, किती मुलं बाळं असली, काय शेजारपाजार चांगला असला, पण काय होईल ह्या अशा भ्रमात, अशा चिंतेत आम्ही असतो. अगदी भक्त म्हणवणारे सुद्धा, पूर्ण श्रद्धा असली तरीसुद्धा विषय निघाला की कधीतरी अगदी जीव कासावीस झाल्यासारखं म्हणतात. त्यांच्यासाठी समर्थ सांगतात, मी तुझा भार घेतला आहे ना, आणि तो मी भार घेतो याच्या पुराणामध्ये अनेक कथा पण सांगितलेल्या आहेत. जबाबदारी माझी आहे असं भगवंतांनी आश्वासन दिलं आहे, मी तुझा भार घेतो आहे. आणि मग जर असं आहे तर तुला काळजी करण्याचं कारण काय. श्री भार आहे ना बोले पुराणी, मी पुराणामध्ये सांगून ठेवलेलं आहे की तुझा सगळा भार मी घेतलेला आहे. उपेक्षे कदा रामदासाभिमानी. कधीही राम भक्तांची उपेक्षा करत नाही. पुन्हा एकदा श्लोक वाचते म्हणजे आपल्याला लगेच कळेल. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चय तो वसेना. आपली राम उपेक्षा करणार नाही याचा माणसाला निश्चय नसतो, म्हणून गडबड होते. तो निश्चय व्हावा, ती दृढ श्रद्धा बसावी. आणि मी तुमचा भार व्हायला, श्री भार आहे ना पुराणांमध्ये मी तुमचा भार घेतला आहे असं सांगितलेलं आहे. नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. अशा भक्ताचा भगवंत कधीही उपेक्षा करणार नाही. 35वा श्लोक आहे. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. पालुपत्तेचं आहे. कधीही मी उपेक्षा करणार नाही असा शब्द दिला आहे. पण पहिल्या ओळीमध्ये ज्याचा जसा भाव असेल तसं त्याला फळ मिळतं, ही गोष्ट खरी आहे. मला नेहमी हल्ली वाटतं की आपण मंदिरांमध्ये जातो, पूर्वी नव्हतं बरं का, पण अलीकडे मंदिरामध्ये बाहेर पाठी काय असावी, चपलांपासून सावध राहा. मग जयाचा भाव अर्थ जैसा तयासी लाभ तैसा. जो असा कोणी आहे तो की देवाला नमस्कार करायला असा येतच नाही आहे. त्याचं लक्ष त्या स्टँडमध्ये असणाऱ्या चपलांकडे बुटांकडेच आहे की काय आज कुठलं लंपास करायचं. जयाचं असे हो जयांतरी भाव जैसा. आता हाच भाव घेऊन तो गेला असेल तर काय होणार. त्यामुळे समर्थ अगदी योग्य शब्दात सांगतात, अंतरामध्ये भाव कसा असेल. सगळे संत ना या भाव शब्दाला फार महत्त्व देतात. अंतःकरणात भाव पाहिजे. जसं असतात ना काही मराठी भाषेत शब्द आहेत की
भावपारखी म्हणजे भक्तांना संतांना भावपारखी म्हटलं आहे की बरोबर भक्ताच्या अंतःकरणात काय भावना आहे ती त्या संतांना बरोबर कळते, देवाला बरोबर कळते. काही काही रत्नपारखी असतात, त्यांना रत्नाचं मोल कळतं, नुसतं बघून कळतं. दगड त्यांच्या समोर ठेवले तरी त्यातलं खरा रत्न कोणतं आणि खोटं रत्न कोणतं ते त्यांना कळेल. एक गंधपारखी असं असतात की त्यांना बरोबर वास येतो आणि कोणता आहे ते त्यांना ओळखता येतं. तसं संत मंडळींना भावपारखी आहे, त्यांना भक्तांच्या अंतःकरणात भाव कोणता आहे ते बरोबर कळतं. तुकाराम महाराज म्हटलं भाव तोची देव. तुमच्या अंतःकरणात भाव काय ना, तो भाव म्हणजेच देव आहे. तुकडोजी महाराज म्हणाल मनी नाही भाव देवा मला पाव, असा बाजाराचा भाजीपाला नाही र. इतका सहज नाही आहे बरं का देव. तुमच्या मनात काही भावना असते, त्या देवाबद्दल प्रेमच नाही आणि तरी देखील देवाने मला पावावं, असाच काय बाजाराचा भाजीपाला नाही आहे देव, असं तुकडोजी महाराज आपल्याला जरा कडक शब्दामध्ये सुनावतात. समर्थ म्हणतात भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखोनी भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. समर्थ आपल्याला छान दिलासा देतात. ते म्हणतात भगवंत भावाचा भुकेलेला आहे, आपल्या मनातला भावार्थ ओळखेल आणि तो भावार्थ लक्षात घेऊन भावार्थ देखोनी भुलला, तोच भुलून जाईल. भगवंतच आपल्या अंतःकरणातला भाव बघून आपल्यावरती खुश होऊन जाईल आणि खरोखरच संकटी पावे भाविकाला रक्षित असे, भक्तांच्या सगळ्या संकटात त्याचं रक्षण करेल अशी खात्री समर्थाने आपल्याला दिलेली आहे. आता भाव म्हणजे काय, तर भाव म्हणजे अविचल श्रद्धा, डळमळीत होणारी श्रद्धा नाही. अंतःकरणामध्ये भगवंताचा भाव आहे म्हणजे भगवंताबद्दल दृढ निश्चय आहे की तो येणारच, तो माझ्याबरोबरच आहे, सतत माझ्याबरोबरच तो आहे, त्याच्याबद्दलचं अखंड प्रेम अंतःकरणामध्ये असणं त्याला भाव म्हणायचं. भगवंताशी हा जो भाव आहे ना तो विविध नात्यांनी जोडलेला असतो. साधारणपणानं सगळी संत मंडळी सांगतात की भगवंताचं आणि भक्ताचं नातं हे 4 प्रकाराने असतं. नवविधा भक्ती जशी असते ना तरी तसं नातेसंबंध जर भगवंताशी जोडायचा असेल तर कसा, तर एक मधुरा भाव असतो. संत मीराबाई जी होती तिचा मधुरा भाव होता कृष्णाबद्दलचा, म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी, तसा हा श्रीकृष्ण आणि मीराबाई यांचं नातं होतं. भगवंत भक्ताचं नातं कसं, तर तो मधुरा भाव होता. दुसरा एक वात्सल्य भाव असतो. वात्सल्य भाव म्हणजे काय, तर भगवंत म्हणजे माझी आई आणि मी तिचा बाळ, मी तिचा पुत्र, अशाच अंतःकरणाने जसं आईशी हट्ट करावा, आईवर प्रेम करावं, तसा हा भक्त भगवंतावर वात्सल्य भावानं प्रेम करतो. तिसरा भाव आहे दास्य भाव. मी भगवंताचा दास आहे. रामदास, कबीरदास, तुलसीदास, तुकारामाची दासी जनी, असं जे सगळे संत आपल्याला दास म्हणवून घेतात, तो जो आहे तो दास्य भाव. आणि चौथा सख्य भाव. अर्जुन आणि भगवंताचा सख्य भाव होता, म्हणजे मित्र. भगवंत माझा मित्र आहे आणि मित्राशी जसं आपण मनमोकळेपणाने सगळ्या गोष्टी सांगतो तसं हा भक्त भगवंताशी मोकळेपणाने सगळ्या गोष्टी सांगतो, म्हणून हा सख्य भाव. अशा 4 भावांपैकी कोणताही भाव असू दे, भगवंताला तो भक्त प्रियच आहे. भगवंत म्हणतो हा भक्त माझा आहे, ही त्याची पण भावना असते आणि स्वाभाविकच भक्ताची पण भगवंत माझा आहे अशी भावना असते. असे हो जया अंतरी भाव जैसा. आता कुठलं नातं आपण लावलेलं आहे भगवंताशी त्यावर अवलंबून आहे. त्या नात्यामध्ये भगवंत आपल्या जीवनात येणार आहे. जे नातं लावलेलं आहे, हे यथामाम प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम्, असं भगवंतानी आपल्याला सांगितलंच आहे. कारण भगवंतांना बहुरूपी आहे, त्यामुळे आपण कुठल्या भावाने त्याच्याकडे बघायचं, बहुरूपी पण आहे आणि बहुगुणी पण आहे, तर आपण कोणत्या भावाने त्याच्याकडे बघायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. रामकृष्ण परमहंस अशा वेगवेगळ्या भावामध्ये कालीमातेची सेवा करत असतात. म्हणजे त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला असं वाचायला मिळतं की वात्सल्य भावामध्ये कालीमाता जणू काही कौसल्या माता आणि हे श्रीराम, आणि मग राम आणि कौसल्यांचा संवाद कसा होईल, राम कौसल्याशी चंद्र हवा म्हणून हट्ट कसा धरेल, असं जणू काही रामकृष्ण या कालीमातेबरोबर वागत असत. असा हा वात्सल्य भाव त्यांच्या मनात होता. खूप वात्सल्य भावाच्या विविध अनुभवांचं वर्णन आपल्याला रामकृष्णांच्या चरित्रात ऐकायला मिळतं. पण कालीमाता ही माझी आई आहे हा भाव इतका महत्त्वाचा होता. आणि राम म्हणजे रामकृष्ण हे शिष्यरूपामधला राम आहे अशा भावाने ते कालीमातेबरोबर राहत असत.
आणखीन पण रामकृष्णांच्याबद्दल असं हनुमान व्हायचे की दास्य भाव, म्हणजे कालीमातेचा मी दास आहे आणि खरोखरच झाडांवरनं उड्या देखील मारायचे, झाडावरची फळंच खायचे, असं रामकृष्णांनी हनुमान रूपामध्ये स्वतःला घेतलेलं आहे. असं पण दर्शन रामकृष्णांचं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे जशी नातं आपण लावू, म्हणजे रामकृष्ण राधा बनत असत आणि कालीमाता कृष्ण असं नातं लावत असत. जयाचा भावार्थ जैसा, कोणत्या नात्याने आपण भगवंताकडे बघतोय त्या नात्याच्या रूपामध्ये भगवंत दर्शन देतो. म्हणजे रामकृष्णांना हनुमंताचं दर्शन व्हायचं, रामकृष्णांना स्वाभाविकच त्या राधेच्या रूपात कालीमाता दर्शन द्यायचे, कौशल्याच्या रूपात कालीमाता दर्शन द्यायचे. अशा पद्धतीनं त्यांना अनुभव यायचे. 4 इयत्ता शिकलेला, ज्याला पागल पुजारी म्हटलं जायचं, त्यांचे हे अनुभव आहेत. त्यामुळे हे भक्ताचे अनुभव आहेत. आपल्या सामान्य व्यावहारिक भौतिक जगामध्ये वावरणाऱ्या आपल्याला हा भाव कळायचा नाही. शबरीला काय राम माहीत होता का? शबरीला काय माहीत होतं की इथे रोज आपण रामाची वाट पाहायची आहे, एक ना एक दिवस राम येणार आहे आणि तो येणार आजच येईल, म्हणून त्याच्या आगमनाची सगळी तयारी करून ठेवायची. हा तिच्या अंतःकरणातला भाव होता आणि त्या भावाने तिनं रामाची वाट पाहिली, तिचा जीवनाचा उद्धार झाला. रामाने तिला प्रत्यक्ष दर्शन दिलं. गुलाबराव महाराजांचा भाव होता ना अंतःकरणात, ते अंध होते आणि गुलाबराव महाराज म्हणजे आपण ज्ञानेश्वरांना सगळेजण माऊली म्हणतो. गुलाबराव महाराज त्यांना तात म्हणायचे, म्हणजे वडील मानायचे आणि स्वतःला त्या तातांची मुलगी मानायचे. काय नातं होतं तर ज्ञानेश्वर वडील आणि गुलाबराव महाराज मुलगी त्यांची, असा भाव त्यांच्या अंतःकरणात होता आणि इतके भाऊक असायचे. आता त्यातही मुलीचं आणि वडिलांचं नातं जरा अधिक भाऊक असतं. नेहमीच आपण व्यवहारात पण ही गोष्ट पाहतो की पित्याचं सगळ्यांवर प्रेम असतं पण मुलीवरती जरा खासच प्रेम असतं आणि मुलीचं सुद्धा सगळ्यांवर प्रेम असतं पण वडिलांवरती जरा खासच प्रेम असतं. तर हा अंतःकरणामध्ये गुलाबराव महाराजांचा भाव होता की ते माझे वडील आहेत आणि मी यांची मुलगी आहे. एकदा त्यांच्या चरित्राचा प्रसंग सांगते. एकदा असं झालं की आळंदीला माऊलींच्या समाधीची पूजा करायला मंडळी जायची होती आणि गुलाबराव महाराज त्यांच्याबरोबर गेले होते. स्वतः लक्ष्मणराव पांगारकर पूजा करणार होते आणि आता हे गुलाबराव महाराज तर अंध आहेत, त्यामुळे ते जिथे पूजा चालली होती त्याच्या तिथे जरा बाजूला बसले होते. पूर्णपणानं अंध असणाऱ्या गुलाबराव महाराजांचं इतकं पूजेमध्ये ध्यान लागलं होतं, ते स्वतः पूजा करत नव्हते, त्यांना काही दिसतही नव्हतं, परंतु त्यांचं सगळं मन चित्त त्या पूजेमध्ये लागलेलं होतं आणि पूजा चालू होती. पूजा चालू असताना गुलाबराव महाराजांनी लक्ष्मणरावांना हाक मारली, लक्ष्मणराव तुमच्या हातातली अंगठी काढा, तातांच्या अंगावर घासते. हा भाव आहे. इतके पूजेमध्ये ते मग्न झालेले होते की त्या समाधीवरती अंगठी घासली जाते. करणाऱ्या माणसाच्या पण लक्षात आलं नसेल असं काही घासलं जात आहे, पण इतक्या म्हणजे तो जो भाव आहे तो भाव आपल्या लक्षात आला तर कळेल की महाराजांच्या मनामध्ये माऊलींच्याबद्दल म्हणजे आपल्या तातांबद्दल जो भाव होता त्या भावामुळे त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि वाचता वाचता आपल्यालासुद्धा आश्चर्य वाटतं. होतं काय, आपल्याजवळ एवढा भाव नसतो, त्यामुळे आपल्याला यातला संतांच्या जीवनामधल्या या प्रसंगातला नेमकेपणा समजून घ्यावा लागतो. आपलं काय होतं, आपण आपल्या व्यावहारिक दृष्टीनं सगळ्या गोष्टींकडे पाहतो. वरदानंदांनी काही आपल्याला मुद्दामच या श्लोकाचं निरूपणामध्ये काही उदाहरणं दिलेत की आपलं नेमकं काय होतं, आपली भगवंताकडे बघण्याची दृष्टी की आपला भगवंताकडला भाव काय असतो. अहो आज तुम्ही कीर्तनाला आलात असं एखाद्या मित्राने एखाद्या मित्राला समजा विचारलं, आज कसं काय तुम्ही देवळात आलात, की तो काय म्हणतो, नाही जात होतो मी सिनेमालाच पण आज तिकीटच मिळालं नाही म्हणून मग घरी जातो, तो जाता जाता मंदिरात शिरलो. आता सिनेमातल्या जाणाऱ्या माणसाच्या मनामध्ये असणाऱ्या भावना घेऊन जो तो मंदिरात आला तर त्याला कुठला या भगवंताकडला भाव कळणार, नाहीच कळणार. त्या वरदानंद भारती म्हणतात की आपला दृष्टिकोनच वेगळा असतो, आपण वेगळ्याच दृष्टीनं भगवंताकडे बघायला जातो.
पत्तेच खेळायचे आहेत. त्या पत्त्यांच्या खेळातला सगळं लक्ष असताना ती पूजा कशी होणार? जायचं आहे पत्ते खेळायला, मग घाईघाईनं पूजा उरकायची आहे आणि पत्ते खेळायला जायचं आहे, तर त्या पूजेमध्ये कसं काय मन रमणार? अशा पद्धतीने आपण त्या भगवंताकडे बघतोय. रोजची पूजा म्हणजे आपलं एक काम आहे असं आपण बघतोय. 1 मिनिट पूजा करावी, पण भगवंताशी नातं जोडावं. त्याच्या त्या क्षणभर मिनिटभर बसण्यामध्ये आपल्याला आनंद मिळावा, तर मग जयाचा भावार्थ रैसा त्याचा अर्थ आपल्याला कळेल. पण आपण असं करतो की तीर्थस्थानी जातो आणि तीर्थस्थानीसुद्धा आपलं मन कसं असतं, खरं जायचं असतं आपल्याला हिल स्टेशनला, आणि त्या हिल स्टेशनला काय आता बाबा नाही तिथे फार गर्दी असते, बरं चला आपण इकडे जाऊया, अशा भावनेने गेलं तर कसा काय लाभ होणार? त्यामुळे अंतःकरणात भाव कसा आहे हा विचार आपल्याला करावा लागतो. खरं तर ना भगवंत तयारच आहे आपल्याला मदत करायला, पण आपला म्हणजे भगवंत आपल्याला फोन करतो, पण आपला फोन काय एंगेज अशी परिस्थिती आहे. पण आपलं भलतंच काहीतरी आपला भाव तिथपर्यंत पोचायचा कसा, तर आपला पोचतच नाही. भगवंताचा प्रयत्न असतो, परंतु तो आपल्याला हाका मारतो, आपल्याला त्याच्या हाका ऐकायलाच येत नाही. आपला भाव कमी पडतो. आपल्या अंतःकरणामध्ये असणारी भगवंताबद्दलची जी भावना आहे ती कमी पडते. आपला काय होतं, आपण देवाशी व्यवहार करतो आणि म्हणून आपली गडबड होते. हे काहीतरी मिळावं, मी असं केलं तर मला हे मिळेल, अशा भावनेनं आपण करतो. किंवा दुसरी एक भावना असते, भीतीपोटी आपण करतो. तर अशा काहीतरी मिळावं ही भावना किंवा भीतीपोटी करणं, अशा उपासनेनं श्रद्धा वाढत नाही. मग आपण मनासारखं झालं नाही तर देवाला दोष देतो, याला काही अर्थ नाही. अंतःकरणात भाव असला पाहिजे. काही वेळा असं होतं की भक्त देवाला काही कबूलही करतो की असं असं झालं ना, मी व्यवहार असं माझं झालं ना तर मी असं करेन, लॉटरीचं तिकीट लागू दे, मी एवढी देणगी अमक्या संस्थेला देईन. आता याला काही अर्थ नसतो. म्हणजे काही प्रमाणात हे कल्याणकारी आहेही. भक्ती आपल्या कल्याणासाठी असते. आपण भक्ती करतो म्हणजे काही आपल्याला असं वाटायला लोक की आपण फार मोठं काहीतरी काम करतो आहे. काही लोक फार मोठी कर्मकांड करतात, त्यांनाही आपण देवाचं खूप काही करतो असं वाटतं. तर ठीक आहे, त्यांच्या पद्धतीने करावं, पण विपरीत घडलं तर दोष मात्र देऊ नये, एवढाच फक्त त्याच्या मागचा भाव. तर असा हा भाव नसलेला भक्त असतो ना, तो भगवंताला दोष देतो, परंतु भाव असलेला जो असतो तो भगवंताला कधीच दोष देत नाही. त्याची पक्की खात्री असते की भगवंत मला मदत करेलच. अनन्यास रक्षित असे चापपाणी म्हटलं आहे. आता अनन्य म्हणजे कोण? अनन्यास रक्षित असे चापपाणी, सर्वांशी रक्षित असे चापपाणी असं नाही म्हटलं समर्थाने. अनन्यास रक्षित असे चापपाणी. अनन्यास म्हणजे न अन्य, दुसरं कोणी नाहीच, फक्त मी भगवंतावरच अवलंबून आहे, भगवंतच माझं कल्याण करणार आहे, असा भाव जेव्हा मनात असेल तेव्हा तो रक्षित असे चापपाणी, तेव्हा तो धनुर्धारी भगवंत, धनुर्धारी राम माझं रक्षण करेल, दुसरं काही नाही. आता कोणी माझ्या मदतीला येणार नाही आहे, त्यावेळेला भगवंत आहेच, तो मला मदत करणारच आहे, पण दुसरा मार्ग नाही, न अन्य. अशा वेळेला हा चापपाणी मदत करेल. आता खरं म्हणजे न अन्य हे सुरुवातीसच व्हायला पाहिजे. अन्य कुठल्या गोष्टीवर अवलंबून राहताच कामा नये, किंवा अन्य कुठल्या गोष्टी आधार म्हणून वाटताच कामा नये. आधार वाटावा तो तर भगवंताचाच वाटावा. अशी जेव्हा भगवंताची तयारी होईल त्यावेळेला या श्लोकातल्या या ओळीचा अर्थ आपल्याला कळेल. अनन्यास रक्षित असे चापपाणी. आपल्याला अनेक गोष्टींवरती आधी आपला विश्वास असतो की माझ्या मदतीला कोण येईल, माझा मित्रपरिवार येईल, माझी मुलं बाळ येतील, माझे नातेवाईक येतील, माझा पैसा ठेवलेला आहे तो मला उपयोगी पडेल, मला काही असं न म्हणता ईश्वर आधी माझ्या मदतीला येईल असं जो म्हणतो तो अनन्य. दुसरं हे सगळे जे काही मार्ग आहेत ना, हे सगळे मदतीला येऊ शकणारे आहेत ना, ते सगळे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या क्रमांकावर आहेत. पहिला क्रमांक काय आहे तर भक्ताच्या अंतःकरणामध्ये पहिला क्रमांक भगवंताला असावा, असा आपल्याला त्याच्यातून बोध घ्यायचा आहे. परवा माझी एक लहान मैत्रीण आली, ती मला म्हणाली की तिच्या घरात काही छोटा प्रसंग घडला आणि मला 3-1 तास फार वाईट गेले. घरात जो काही ॲक्सिडेंट अपघात झाला आणि मग मुलाला त्रास झाला, मग त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, मग हॉस्पिटलमध्ये काय ऑक्सिजन लावला, काय जे करावं लागलं ते केलं. 3-1 तासांनी धोका टळला असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे 3 तास आपण एवढी पळापळ केली, हॉस्पिटलमध्ये पैसे दिल्याशिवाय हॉस्पिटलमध्ये केस घेतली जात नाही, आणखीन काय गोष्टी कराव्या लागल्या, ह्या सगळ्यामध्ये आपण देवाचं नावच नाही घेतलं. आणि मग लक्षात येतं
अनन्या सुरक्षित असे चापपाणी. अहो तो येईल ना धावून, पण आपण बाकी सगळ्या गोष्टी पहिल्या क्रमांकावर घेतो आणि या सगळ्या झाल्या की मग आपल्याला देवाची आठवण होते. मनाचे श्लोक आपल्याला सांगतात की पहिली आपल्याला देवाची आठवण झाली ना की तो आहेच तयार. तो आपल्याला ब्रीद घेऊन बसला आहे, त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे, त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे, तो येणारच आहे मदतीला. मग येन केन प्रकारेनं योग्य त्या पद्धतीची मदत आपल्याला मिळण्याचं काम तोच करणार आहे. मग आपलं काय केलं पाहिजे तर तो चापपाणी रक्षण करायला, धनुर्धारी राम रक्षण करायला सिद्ध आहे. आपण त्याचं स्मरण केलं पाहिजे, एवढाच त्याचा अर्थ. कारण भगवंत भक्ताची कधीच उपेक्षा करत नाही. आता पालुपद हे ठेवलेलं आहे आणि आता सध्या रामनवमीचे दिवस चालू आहेत. रोज आपण या रामनवमीच्या नवरात्रामध्ये या सगळ्याचं स्मरण होत आहे, रामकथेचं स्मरण होत आहे. आणि कोणी रामरक्षा म्हणत आहे, कोणी 11 वेळा, कोणी 13 वेळा, कोणी रोज, कोणी वाढती, निरनिराळ्या पद्धतीनं रामाची उपासना चाललेली आहे. त्यामुळे या नवरात्राच्या निमित्तानं मारुतीचा रामाबद्दलचा भाव कसा होता याची कथा जी आपल्याला माहिती आहे ती पुन्हा एकदा आठवणं याची आवश्यकता आहे. जेव्हा म्हणजे आपण आताच्या आधीच्या श्लोकात पण पाहिलं की बिभीषणावर आणि मारुतीवर रामाने मोठी कृपा केली. असामान्यच होते ना दोघं भक्त, त्यामुळे त्यांना चिरंजीवच करून टाकलं. आणि पारमार्थिकदृष्ट्या तर त्या हनुमंताच्या मुळी हृदयीच राम वसलेला आहे. पारमार्थिकदृष्ट्या विचार केला तर जे मारुतीला मिळालं ते बिभीषणाला नाही मिळालं. त्यामुळे ह्या कथेची आपण आठवण ठेवण्यासाठी घ्यायची की आपण ना काय मागतो आणि भगवंत आपल्याला काय देतो. मग जे मागितलं ते भगवंत आपल्याला देतो. कथा सगळ्यांना माहिती आहे, आठवण फक्त करून द्यायची. लंकेवरचा विजय झाला आणि अयोध्येला मंडळी आली. इथे आल्यानंतर ज्यांनी या सगळ्या वनवास काळामध्ये किंवा रावणाबरोबरच्या युद्धामध्ये जी काही मदत केली त्यांच्या प्रमाणे रामाने सगळ्यांना बक्षिसी दिली. कोणाला मुकुट दिला, कोणाला महावस्त्र दिली, कोणाला रत्नहार दिले, कोणाला काय 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 रस दिले, खूप काय काय भेटी रामाने सगळ्यांना दिल्या. सुग्रीवाला, विभीषणाला, अंग, नल, नील सगळ्यांना त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांचे विशेष सत्कार रामाने केले. दिलं नाही ते हनुमंताला काहीच दिलं नाही. आणि सीतेच्या लक्षात आलं, सीतेने रामाला आठवण करून दिली की अहो हनुमंताला तुम्ही काहीच दिलं नाही. श्रीराम अगदी गंभीर आहेत, शांत आहेत, अगदी भारावलेल्या अवस्थेमध्ये ते म्हणाले सीते अगो मारुतीला द्यायला माझ्याकडे काहीच नाही. राजे आहेत बरं, आणि राजे असणाऱ्या रामाला हनुमंताला द्यायला काहीच नाही आहे असं ते म्हणतात. इतकं हनुमंताने केलं आहे, इतकं खूप काही केलं आहे की त्याच्या ऋणातून मोकळं होण्यासाठी मला त्याला काहीच देता येणार नाही आहे. आता सीतेच्या मनाला की हे पटेना. सीता म्हणाली असं कसं चालेल, त्यांनी खूप मदत केली आहे, त्याच्या ऋणात राहायला पाहिजे वगैरे सगळं ठीक आहे, परंतु त्याला बक्षिसी काहीतरी दिलीच पाहिजे. आणि मग अशी मौल्यवान गोष्ट मीच त्याला बक्षीस देते असं म्हणून तिला आपल्या वडिलांकडून मिळालेला एक अत्यंत मौल्यवान रत्नहार होता. तो रत्नहार तिने हनुमंताला बोलावलं आणि हनुमंताला तो रत्नहार दिला. रामाने म्हटलं की ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर तू दे. सीतेलाही असं वाटलं की आपण हनुमंताचा खूप मोठा गौरव करतो आहे. आपल्याजवळ असणारी सगळ्यात अत्यंत मौल्यवान असणारी वस्तू जी आपल्याला आपल्या आईवडिलांकडून मिळालेली आहे ती आपण त्याला देतो आहे. हनुमंतच तो दास आहे, रामाचा दास आहे. हनुमंतानी ती मौल्यवान रत्नाची माळ अगदी छानपैकी तपासून घेतली आणि एका झाडावर जाऊन बसला. आणि तो जे काही तिथे करतो आहे प्रत्येक रत्न त्यांनी त्या माळेतलं काढलं, जरा त्याचं निरीक्षण केलं, दातांनी चावलं, आत बघितलं आणि टाकून दिलं. आता हनुमंताच्या कृतीकडे लक्ष गेलंच आहे. सीतेला क्षणभर वाईट वाटतं की हा काय प्रकार आहे, एवढी मौल्यवान मी गोष्ट दिली आणि हा चावतोय काय, तोडतोय काय, बघतोय काय, फेकून देतोय काय. तिने हनुमंताला बोलावलं, अरे हे काय चाललं आहे तुझं, मी तुला मौल्यवान गोष्ट दिली आहे आणि अगदी अडाणीपणा, बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे हनुमंत, आपण त्याला बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणतो आणि त्याची आत्ताची कृती चालली ती अडाणीपणाची आहे. आणि म्हणून सीता थोडी रागावलीच आहे. त्याला बोलवलं आहे आणि हनुमंताने जे उत्तर दिलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. तो म्हणाला, तू जे मला आई मौल्यवान गोष्ट दिलीस ना त्याच्यात मी राम आहे का बघतो आहे आणि म्हणून प्रत्येक रत्न मी तपासतो आहे आणि मला कुठेच त्या रत्नामध्ये राम दिसत नाही, मग मला त्याचा काय उपयोग, म्हणून मी तो टाकून देतो आहे. त्यावर सीतेला खरंच
म्हणजे आता याचं दुःख न करता सीतेला थोडा रागच आला आहे. आणि म्हणून सीता त्याला म्हणाली की अरे अशा वस्तूंमध्ये तू राम शोधलास तर त्याच्यात तुला राम कसा मिळेल? तुझ्या तरी त्या देहामध्ये राम आहे का? देह म्हटला की ती पण वस्तूच झाली. आणि क्षणार्धात आपल्या नखांनी त्यांनी अशी छाती फाडली आहे भर सभेमध्ये. आणि मारुतीरायांच्या हृदय सिंहासनावर भगवान रामचंद्र आरूढ झालेले, विराजमान झालेले सगळ्यांना पाहायला मिळालं आहे. अशी कथा आपण लहानपणापासून ऐकतो आहे. आणि ह्या कथेतून आपल्याला जे काही लक्षात असलं की बिभीषण एकदम खिन्न झाला आहे. बिभीषणाच्या लक्षात आलं की अरे हनुमंताला जो हा एवढा सन्मान मिळाला त्याच्या हृदयस्थ राम आहेत आणि असा सन्मान मला नाही मिळाला. मला लंकेचं राज्य मिळालं पण असं हनुमंताच्या जसा हृदय सिंहासनी राम आहे तसं हृदयामध्ये स्थान रामाचं असं नाही मला मिळालं. आणि बिभीषण थोडा दुःखी झाला आहे. आणि ही गोष्ट त्यांनी वसिष्ठांना सांगितली. वसिष्ठांना म्हणाले की असं असं झालं आहे, मला फार वाईट वाटतं आहे की हनुमंताला जे काही मिळालं ते मला नाही मिळालं. तेव्हा वसिष्ठ म्हणाले की जेव्हा तू रामाकडे आलास तेव्हा तू काय मागितलंस? तू काय रामाकडे म्हणालास? मी कसा आलो आहे लंकेतून? मी तुमच्या पायाशी आलो आहे, तुमच्या चरणाशी आलो आहे. तो का आलो आहे? त्यक्त्वा दारांश पुत्रांश त्वामहं शरणं गतः. मी तुला शरण आलेलो आहे. माझ्या दारा म्हणजे पत्नी, मुलं, घर, दार, संपत्ती, ऐश्वर्य सगळं सोडून मी तुझ्या चरणाशी आलो आहे असं तू म्हणाला होतास. आणि ते सगळं तुला रामाने मिळवून दिलं. तुला लंकेचं राज्यच दिलेलं आहे. त्यामुळे तू ज्या गोष्टींचा त्याग करून रामचरणाशी आला होतास त्या सगळ्या गोष्टी रामानं तुला मिळवून दिल्या. जसा भाव तसा भगवंत. तुम्ही जर अनन्य झालात, परमेश्वर तुमचं रक्षण करतोय अशी खात्री दिली आहे. आणि तुम्ही जे मागता अरे मग मागा ना, असंच भरपूर मागा. खरं म्हणजे मागायची आवश्यकताच नाही, परंतु मागायचंच झालं तर भगवंत सगळं देणार आहे. भगवंताच्या जवळ तुम्हाला देण्यासाठीच सगळं आहे. मग फक्त काय तर आपली निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे. अनन्यास रक्षित असे चाप पाणी निपेक्षी कदा रामदासाभिमानी असं म्हटलं आहे. माणसाचं काय होतं, अनेक प्रकारच्या वासना, अनेक प्रकारचे संस्कार अशी पुटं चढलेली असतात आणि त्यामुळे ती अनन्यता आपल्याजवळ नसते. आणि निरनिराळ्या गोष्टींचे आधार आपण कारण शोधत असतो. पण साधना का करायची? ग्रंथ का वाचायचे? संत साहित्य का वाचायचं? तर या साधनेतून, या अभ्यासातून, या वाचनातून आपल्या लक्षात येईल की काही मागायची आवश्यकताच नाही आहे. असाच विचार केला तर हे समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये हे सगळं पटवून देतात. साधनेची आवश्यकता सांगतात. पुन्हा एकदा आपण हा 3रा श्लोक वाचला तर आपल्याला लक्षात येईल. असे हो जयांतरी भाव जैसा, वसे हो तयांतरी देव तैसा, अनन्यास रक्षित असे चापपाणी निपेक्षी कदा रामदासाभिमानी. असं पालुपद असणारे 3 श्लोक आपण 33, 34, 35 आज पाहिले. आज आपण इथे थांबूया. पुन्हा एकदा समर्थांचं स्मरण करूया. तव स्मरण संतत स्फुरणदा मा घडो, त्वदीय गुणकीर्तनध्वनिसुरम्य करणी पडो, स्वदेशहित रक्षणा विनदुजी कथा नावडो, तुझ्या समहिया मुची तनुही देश काळजी पडो. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सद्गुरु रामदास महाराज की जय. संत गजानन महाराज की जय. धन्यवाद.